परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 51. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय जय साई भक्तधारा. गीतार्थ प्रकाशका गुरुवरा. सर्वसिद्धींची या दातारा. कृपा करी मजवरी. करावया निधाघ शमन. मलयगिरी उगवे चंदन. अथवा सुखवावया विश्वजन. वर्षतो घन भूमीवरी. किंवा देवांचे भावया पूजन. प्रकटे वसंत समयी सुमन. अथवा कराया श्रोतृसमाधान. उदयाये आख्यान परंपरा. ऐकता हे साई चरित्र. श्रोते वक्ते दोघेही पवित्र. पवित्र ऐकती त्यांचे श्रोत्र. पवित्र वक्त्र वक्त्याचे. गीताध्यायी अज्ञान निरसन. होता कैसे प्रकटे ज्ञान. तद्विधी प्रणिपातेन. श्लोकार्थ निरूपण जाहले. भगवद्गीता परिसमाप्ती. 18व्या अध्याया अंती. 72वे श्लोकाप्रती. अर्जुना पुसती श्रीकृष्ण. येथवरी जे जाहले प्रवचन. तेणे झाले का मोह निरसन. हाच स्पष्ट केला की प्रश्न. झाले का ज्ञान पुसिलेना. तैसीच पार्थेही तिथली पावती. मोह माझा गेला दिगंती. म्हणेना झाली ज्ञानप्राप्ती. मोह विच्छित्तीच जाहली. मोह नाम केवळ अज्ञान. दिसाया मात्र शब्द दोन. अर्थावबोध नाही भिन्न. गीतार्थज्ञ जाणदी. यत्त्वयोक्तं वचस्तेन. मोहोऽयं विगतो जाण. 11वे अध्याया आरंभे अर्जुन. करी हेच कथन श्रीकृष्णा. आता सांप्रत अध्याय नूतन. आरंभी काका साहेबान लागून. कैसे शिर्डीत केले स्थापन. करू ते विवेचन नवलाचे. त्यांचा शिर्डीचा ऋणानुबंध. त्यांचा साईंशी दृढ संबंध. कैसा मुळीचा कारण निर्बंध. ऐका हो संबंध आमूल. कथा त्यांच्या आहेत बहुत. लहान थोरा सर्वा विदित. परी ते आरंभी कैसे शिर्डी प्रत. आले ते अविश्रुत सकळांस. पूर्व पुण्याईच्या पोट गोष्टी. तेणे परमेश कृपा दृष्टी. तेणेची पुढे सद्गुरु भेटी. स्वानंद पुष्टी शिष्यास. यासह आता हा अध्याय. श्रोतया वर्णील कथात्रय. 3 भक्तांचा हा महोदय. श्रोत्यांचे हृदय निववील. इतर उपाय कोट्यनुकोटी. करा परमार्थ प्राप्तीसाठी. होता न सद्गुरु कृपा दृष्टी. पडे ना गाठी परमार्थ. ये अर्थीची कथा गोड. श्रवण करिता पुरेल कोड. श्रोतयामनी प्रकटेल आवड. वाढेल चाड निजस्वार्थी. गुरुभक्तांचे समाधान. तो हा अध्याय परम पावन. श्रोता चित्ते सावधान. करावा श्रवण हितकर. हरी सीताराम दीक्षित. काका साहेब नावे विश्रुत. सकल साई बाबांचे भक्त. आदरे ज्या स्मरत प्रेमाने. तयांची ती पूर्वपीठिका. आनंददायक बहुश्रुत रसिका. सादर कथितो भक्त भाविका. चरित्र श्रवणोत्सुका सुखार्थ. सन 1909 पर्यंत. पूर्वी साई हे नाव ज्या अपरिचित. तेच पुढे साईंचे परमभक्त. सर्व विश्रुत जाहले. विश्वविद्यालय शिक्षणानंतर. कित्येक वर्षे लोटली यावर. नानासाहेब चांदोरकर. आले लोणावळ्यावर एकदा. दीक्षित त्यांचे जुने स्नेही. भेटी झाल्या फार वर्षाही. सुखदुःखांच्या वार्ता त्याही. परस्पराही त्या केल्या. लंडन शहरी गाडीत चढता. दीक्षितांचा पाय घसरता. जाहली त्या पाया जी व्यथा. शमने शमेना उपाया शताही. त्या व्यथेची साद्यंत वार्ता. सहज निघाली संभाषण करिता. तेथे श्री साई बाबांची उपयुक्तता. आठवली चित्तात नानांच्या. तो पायाचा लंगडेपणा. निशेष जावा येते कामना. चला माझी या गुरूंचे दर्शना. ऐसे तव नाना बदले तया.
मग नानाही नवल विशेष, म्हणून साईंचे वृत्त अशेष. कथिले आनंदे दीक्षितांस, संतवतंस महिम्याते. माझे माणूस कितीही दूर, असे ना साता समुद्रापार. चिडी सारेखा मी बांधून या दोर, ओढून सत्वर आणितो. ऐसे बाबांचे नित्यवचन, वरी नानाही केले प्रवचन. म्हणाले बाबांचे नसल्या आपण, होणे न आकर्षण तयांचे. तुम्ही तयांचे असल्या वीण, होणार नाही तुम्हा दर्शन. हीच बाबांची मोठी खूण, तुम्ही का आपण जाता तिथे. असो हे ऐकून साईंचे वर्णन, दीक्षितांचे झाले अंतःकरण. मग ते म्हणाले नानां लागून, घेतो मी दर्शन बाबांचे. माझी या पायाची कायकथा, सकल देहाची नश्वरावस्था. राहे ना सुचिर पायाची व्यथा, नाही मज चिंता तदर्थ. जातो मी आपुलिया गुरूंचे दर्शना, परी ते निरतिशय सौख्य संपादना. अल्पसुखाची नाही मज कामना, त्याची न याचना करी मी. ब्रह्मा वेगळे नाही सुख, तेच एक सुख अमोलिक. होईन मी तुमच्या गुरूंचा पाईक, या एक अमोलिक सुखास्तव. असो पायाचा लंगडेपणा, त्याची न मज काही विवंचना. परी माझी या लंगडिया मना, टाळ्यावरी आणा प्रार्थनाही. बहुत शिणलो करिता साधन, परी न निश्चल राही मन. प्रयत्ने ठेवू म्हणता स्वाधीन, जाई ते निष्ठून नकळत. कितीही असावे सावधान, अत्यंत मनोनिग्रह करून. कधी जाईल नजर चुकवून, आश्चर्य गहन मनाचे. तरी मी नाना मनापासून, घेईन तुमच्या गुरूंचे दर्शन. माझी आमनाचे लंगडेपण, घालवा मी प्रार्थीन तयाते. नश्वर शरीर सौखी उदास, जया आत्यंतिक सुखाची हौस. ऐशिया भक्ताच्या परमार्थास, परम उल्हास साईंस. धारासभेची निवडणूक, सर्वांठाई हा विषय एक. जिकडे तिकडे अनेक लोक, गुंतले सार्वत्रिक या कामी. काकासाहेब आपुलेसाठी, मिळवावया लोकमतपुष्टी. घेत असदासने ह्यांच्या भेटी, पातले उठाउठी नगरास. काकासाहेब मिरीकर, नामे एक तेथील सरदार. दीक्षितांचा घरोबा फार, उतरले सुखकर त्या स्थानी. त्याच समयास अनुसरून, होते नगरी घोड्यांचे प्रदर्शन. तदर्थ नाना प्रकारचे जन, होते की निमग्न त्या कामी. बाळासाहेब मिरीकर, कोपरगावचे मामलेदार. प्रदर्शनार्थ होते हजर, अहमदनगर शहरात. यदर्थ दीक्षित आले तेथे, कार्य ते अवघे आटपले होते. शिर्डीस कैसे जाणे घडते, कोण मजने ते तेथवर. उरकता तेथील कार्यभाग, दिसो लागला शिर्डीचा मार्ग. घडावा बाबांचा दर्शन योग, हा एकची उद्योग दीक्षिता. येईल कोण मज बरोबर, नेईल कोण बाबांचे समोर. घालील मज त्यांचे पायावर, काळजी अनिवार्य दीक्षिता. निवडणुकीचे काम सरता, कैसे जावे शिर्डीस आता. लागून राहिली दीक्षिता चिंता, विनविती सादरता मिरीकरा. काकासाहेब मिरीकर, यांचे बाळासाहेब हे कुमर. विचार करीती परस्पर, दीक्षितांबरोबर कोण जातो. दोघांपैकी कोणीही एक, असल्यास सांगती नको आणिक. तरी मग जावे कोणी निश्चयात्मक, चालला आवश्यक विचार. मनुष्यांच्या मानवी कल्पना, ईश्वराची आणिक योजना. दीक्षितांचे शिर्डीच्या गमना, अकल्पित घटना प्रकटली. इकडे ऐसी तळमळ, दुसरीकडे पहा चळवळ. पाहून भक्ताची इच्छा प्रबळ, समर्थ कळवळले कैसे. एव विचारारूढ दीक्षित, बैसले असता तेथे संचित. माधवरावची आले नगरात, आश्चर्यचकित जन अवघे. माधवरावांस त्यांचे श्वशुर, नगराहून करीती तार. सासू आपली फार बेजार, भेटीस या सत्वर सहकुटुंब. तार येताच केली तयारी, मिळताच बाबांची अनुज्ञावरी. घेऊन या कुटुंब बरोबरी, गेली चिथळीवरी ती दोघे.
तीन वाजताची गाडी गाठली. उभयता ती नगरा गेली. गाडी येऊन द्वारी थडकली. उतरती खाली उभयता. इतुक्यात नाना साहेब पानशे. आपा साहेब गजरे असे. पातले तेथे प्रसंग वशे. दर्शन निमिषे त्या मार्गे. माधवराव खाली उतरता. दृष्टी सपडले यांचे अवचिता. वाटली तया अतिविस्मयता. आनंद चित्ता न समाये. म्हणती पहा हे येथे सुदैवे. माधवराव शिर्डीचे बडवे. याहून आता कोण हो बरवे. शिर्डीस न्यावे दीक्षिता. मग तया ते मारुनी हाका. म्हणती आले दीक्षित काका. मिरीकरांचे येथे जा देखा. कौतुक अवलोका बाबांचे. दीक्षित आपुचे स्नेही अलौकिक. तुमची त्यांची होईल ओळख. शिर्डीस जाया ते अत्यंत उत्सुक. तुमच्या आगमने सुख त्याते. देऊन ऐसा निरोप त्यांना. वृत्त हे कळविले दीक्षितांना. ऐकून हरली त्यांची ही विवंचना. संतोष मनात अत्यंत. श्वशरगृही जाऊन पाहती. सासूची ही ठीक प्रकृती. माधवराव थोडे विसावती. मिरीकर धाडिती बोलावू. बोलावण्यास देऊनी मान. होता थोडा अस्तमान. माधवराव गेले निघून. दीक्षिता लागून भेटावया. तीच त्यांची प्रथम भेट. बाळासाहेब घालिती गाठ. रात्रीचे गाडी 10चे गाडीचा घाट. ठरला की स्पष्ट दोघांचा. ऐसा हा बेत ठरल्यावरी. पुढे पहा नवलपरी. बाळासाहेब सारिती दूरी. पडदा बाबांचे छबीवरील. हे बाबांचे छायाचित्र. मेघा बाबांचा निस्सीम छात्र. परम प्रेमे पूजी पवित्र. शंकर हा त्रिनेत्र भावुनी. काच फुटली हे झाले निमित्त. म्हणून याती भावया दुरुस्त. बाळासाहेबांसवे नगरात. आरंभी निघत शिर्डीहून. तीच ही तसबीर होऊन दुरुस्त. दीक्षितांची जणू वाटची पाहत. मिरीकरांचे दिवाणखाण्यात. होती वस्त्रावृत्त ठेविलेली. अश्वप्रदर्शन समाप्तीस. बाळासाहेब परतावयास. होता अजूनही थोडा अवकाश. म्हणून माधवरावांस सोपविली. पडदा सारूनी केली अनावृत्त. माधवरावांस केली सुप्रत. म्हणाले बाबांची या समागमात. शिर्डीपर्यंत जावे सुखे. तवती सर्वांग मनोहर. प्रथम दृष्टी पडता तसबीर. काकासाहेब आनंद निर्भर. प्रणिपात पुरस्सर अवलोकिती. पाहून याती विचित्र घटना. तैसेच अकल्पित रम्य पवित्र. साई समर्थांचे छायाचित्र. वेधले नेत्र दीक्षितांचे. जयाचे दर्शनी धरिला हेत. तयांची प्रतिमा ही मूर्तिमंत. मार्गीच यावी अवलोकनात. आल्हाद अत्यंत जाहला. तीही यावी शिर्डीहूनी. काकासाहेब मिरीकर भवनी. तेचे वेळी दीक्षित ते स्थानी. योग हा पाहोन विचित्र. जैसा दीक्षित मनी भावार्थ. तैसा पूर्वावया साई समर्थ. वाटले यामिषे आले तेथ. मिरीकर भक्त भवनास. लोणावळ्यास नानांचे दर्शन. तयांसवे झालेले भाषण. तेथेच बाबांचे गुरुत्वाकर्षण. बीजारोपण भेटीचे. ना तरी ही शिर्डीची छबी. याचे वेळी येथे का यावी. इतुका वेळ का असावी. आवृत्त का राहावी या स्थळी. असो ऐसे होता निश्चित. होऊन या ती छबी समवेत. माधवराव आणि दीक्षित. निघाले आनंदित मानसे. तेच रात्री भोजनोत्तर. दोघेही गेले स्टेशनावर. भरोनी दुसरे वर्गाचा दर. तिकीटे बरोबर घेतली. 10चा ठोका पडता करणी. येऊ लागला अग्निरथ ध्वनी. दुसरा वर्ग चिकार भरूनी. गेला हे नयनी अवलोकिले. प्रसंग ऐसा येऊनी पडता. दोघांस लागली दुर्धर चिंता. वेळही थोडा उरला आता. करावी व्यवस्था कैची पा. असो आता या गर्दीचे पायी. परत जावे आलिया ठाई. निश्चय केला हा दोघाही. जावे की शिर्डीस उदयिक. इतुक्यात गाडीचा गार्ड अवचिता. ओळखीचा दिसला दीक्षिता. पहिल्या वर्गात बसण्याची व्यवस्था. केली निर्घोरता तयाने. पुढे गाडीत होता उपस्थित.
चालल्या बाबांच्या गोष्टी मनसोक्त, माधवराव कथित कथामृत, आनंदे ओसंडत दीक्षित. असो त्या मार्गी सुख परवळी, वेळ गेला अति तातडी. कोपरगावी पातली गाडी, आनंद निर्बळी उतरले. तेच समयी स्टेशनावर, नानासाहेब चांदोरकर, पाहून दीक्षित आनंद निर्भर, भेटले परस्पर अकल्पित. तेही घ्यावया बाबांचे दर्शन, निघाले होते शिर्डी लागून. हा अनपेक्षित योग पाहून, विस्मयापन्न तिघेही. मग ते तिघे तांगा करून, बोलत चालत निघाले तेथून. मार्गात करून गोदावरी स्नान, पातले पावन शिर्डीत. पुढे होता साईंचे दर्शन, दीक्षितांचे द्रवले मन. नयन झाले अश्रुपूर्ण, स्वानंद जीवन ओसंडले. मीही तुझी पाहुनी वाट, पुढे श्याम्यास पाठविला थेट. नगरास तुझी घ्यावया भेट, वदले मग स्पष्ट साई तया. रोमहर्षित दीक्षित शरीर, कंठी दाटला बाष्पपूर. चित्त जाहले हर्ष निर्भर, घर्म सर्वांगी दरदरला. देह सूक्ष्म कंपायमान, चित्तवृत्ती स्वानंद निमग्न. नेत्र पावले अर्धोन्मीलन, आनंद घन दाटला. आज माझी सफळ दृष्टी, म्हणून चरणी घातली मिठी. मना धन्यता वाटली मोठी, आनंद सृष्टी न समाये. पुढे वर्षांची वर्षे गेली, साई चरणी निष्ठा जडली. पूर्ण साईंची कृपा संपादिली, सेवेसी वाहिली निजकाया. यथा सांग सेवा ही चांगली, करण्या लागी मठीही बांधिली. शिर्डीत बहुसाल वस्तीही केली, महती वाढविली साईंची. सारांश त्यांचा जो धरितो काम, निश्चये तयासी करी निष्काम. साई निज भक्त विश्राम धाम, भक्तांसी परम सुखदायी. चंद्रा चकोर अपरिमित, चकोरा एकची नक्षत्रनाथ. तैसे तिजला सुत जरी बहुत, माता ती अवघ्यांस एकची. दिनकरा कुमुदिनी अपार, परी कुमुदिनीस एकची दिनकर. भक्ता तुझिया नाही पार, पिता तू गुरुवर एकलाची. मेघा आतुर चातक कैक, मेघ तेथून चातका एक. तैसे त्याचे भक्त अनेक, जननी जनक तो एक. शरण जे जे सद्भावे सहज, त्यांची त्यांची रक्षुनी लाज. आवडी निजांगे पुरवितो काज, पाहत असो आज प्रत्यक्ष. जगी जो जो प्राणी जिवंत, मरण करणार तयाचा अंत. साई दीक्षिता अभय देत, तुझ मी विमानात नेईन. जैसा साई वाचा दत्त, तैसाच झाला दीक्षिता अंत. वाचेने साईंचे गुणगुण गात, देखिले मी साक्षात निज डोळा. अग्निरथी एक बाकावर, बसलो असता आम्ही परस्पर. समर्थ साईंच्या वार्तात चूर, विमानी जणू भरकन आरूढले. पहा साधली अवचित संधी, मान देऊनी माझी ये स्कंधी. पावले अवचित विमान सिद्धी, सौख्य निरवधी दीक्षित. नाही आळा नाही पीळ, नाही घरघर नाही कळ. बोलता चालता देखता सकळ, शरीर निश्चळ राहिले. मानव भूमिका ऐसी विसर्जिली, निजरूपी निजज्योती मिळविली. विमानमार्गे स्वरूपी स्थापिली, ज्योतीत समरसली निजज्योत. साई चरणी लागता ध्यान, गळाला पूर्ण देहाभिमान. वृत्ती पावली समाधान, पूर्ण कृष्णार्पण देहास. शके 1848, ज्येष्ठ वद्य एकादशीस. दीक्षित पावले ब्रह्मपदास, या कर्मभूमीस त्यागुनी. म्हणा हे त्यांचे देहावसान, अथवा तया ते आले विमान. झाले ते साईपदी विलीन, कोणासही प्रमाण ही गोष्ट. ऐशा उपकारा भावे उत्तीर्ण, ऐसे भावी तो अभक्त पूर्ण. दृश्यदाने उतरीयपण, स्वप्नी ही जाण घडेना. चिंतामणी देऊ पहाल, नित्यचिंता वाढवाल. तेणे अचिंत्य दानिया भाल, उतराई हा बाल निर्णय. बरे कल्पतरूही द्याल, गुरु सजाल कराया न्याहाल. गुरु निर्विकल्पदानी कुशल, उत्तीर्णता होईल का. आता असो या सर्वा परीस, गुरु सदेऊ पहाल परीस.
परीस लोहाचे सुवर्ण सरस करील गुरु ब्रह्मरस पाजील कामधेनु अर्पाल गुरुस उत्तीर्ण मानाल गुरुपकारास कामना वाढवाल असमसाहस निष्काम निरायास दानी गुरु अखिल विश्वा माजील संपत्ती देऊन गुरुपकार फेडू जे इच्छिती अमायिक दात्या जे मायिक अर्पिते येणे का पावती उत्तीर्णता देह ओवाळू गुरुवरून तरी तो केवळ नश्वर जाण जीव सांडावा ओवाळून तरी तो जाण मिथ्या स्वये सद्गुरु सत्यवस्तूचा दाता तया मिथ्या वस्तू अर्पिता उतराई काय होईल दाता आहे ही वार्ता अशक्य म्हणून अनन्य श्रद्धा पूर्ण घालोनी दंडवत लोटांगण मस्तकी वंदा सद्गुरु चरण उपकार स्मरण पूर्वक अखंड गुरुपकार स्मृती हेच भूषण शिष्याप्रती त्यातून उत्तीर्ण होऊ जे पाहते निजसुखा आचविती ते शिष्य कथायितुकी होता श्रवण श्रोतयांची वाढली तहान जिज्ञासा पूर्ण आतुरता पाहून कथा एक लहान निवेदितो संत ही आपुले बंधू प्रेम व्यक्त करीती संसार यासम अथवा दक्ष लोक संग्रही परम असती ते वर्म जाणवती किंवा स्वये साईच आपण करावया निज भक्त कल्याण त्या त्या भूमिका निजांगे नटून परमार्थ शिक्षण देतात ये अर्थीची त्रोटक कथा श्रवण कीजे श्रोता कळेल जेणे न सांगता सवरता संतांची संता निज खूण एकदा श्री गोदातीरी प्रसिद्ध राजमहेंद्री शहरी आली श्री वासुदेवानंदांची स्वारी उपनामधारी सरस्वती महाथोर अंतर्ज्ञानी कर्ममार्गाचे कट्टे अभिमानी अखंड जयांची कीर्ती स्वर्धुनी राहिली गर्जुनी महितळी कर्णोपकर्णी वार्ता परिसुनी कुंडली कराव आदी करुनी नांदेड शहरीच्या भाविकजनी धरिला दर्शनी दृढ हेत असो पुढे ती मंडळी निघाली राजमहेंद्री नगरी पातली गोदे काठी प्रातःकाळी दर्शना आली स्वामींच्या समय होता सुप्रभात नांदेडकर मंडळी समस्त निघाली स्नानार्थ गंगे प्रत गात स्तोत्र पाठ मुखाने तेथेच स्वामी देखोनी स्थित मंडळी सद्भावे साष्टांग नमित सहज कुशल प्रश्न चालत वार्ता तो निघत शिर्डीची करणी पडता साई नाम स्वामी स्वकरे करीत प्रणाम म्हणाले ते आमुचे बंधू निष्काम आम्हासी निस्सीम प्रेम त्यांचे घेऊन तेथील एक श्रीफळ देऊन पुंडली करावांजवळ म्हणाले वंदूनी बंधुपद कमळ अर्पा हे शिर्डीस चाल तेव्हा सांगा माझा नमस्कार म्हणा असो द्या कृपा या दीनावर पडू न द्यावा याचा विसर प्रेम निरंतर वाढावे तुम्ही शिर्डी ग्रामा लागून पुनश्च केव्हा कराल गमन करा हे माझे बंधूस अर्पण आदरे स्मरणपूर्वक आम्ही स्वामी न करावे वंदन असे जरी हे आम्हा निबंधन परी त्या नियमाचे करणे उल्लंघन प्रसंगी कल्याणकारक म्हणून घेता साई दर्शन होऊ न द्या या गोष्टीचे विस्मरण साईपदी हे श्रीफल अर्पण करा की स्मरणपूर्वक ऐकून या तयांच्या वचना पुंडली कराव लागती चरणा म्हणती जैसी स्वामींची अनुज्ञा आणि न आचरणा ती तैसी करोनी आज्ञा शिरसा मान्य येणे मी आपणा मानितो धन्य स्वामी सशरण जाऊन अनन्य निघाले तेथून पुंडली कराव स्वामी जे बाबांस बंधू वदतो ते काय होते अवघे निरर्थ यावज्जीवम अग्निहोत्रम जुहुयात बाबा या श्रुतिसम्मत वर्तत जन जया धुनी वदत ती बाबांचे सन्मुख नित्य अष्टौ प्रहर होती प्रज्वलित हे बाबांचे व्रत होते चित्तशुद्धीद्वारा प्रमाण अग्निहोत्र कर्मादि साधन ब्रह्मप्राप्त्यर्थ करीत धारण लोकसंग्रह कारण जे श्री वासुदेवानंद सरस्वती तेही यती तैसेच व्रती मग ते बाबांस बंधू म्हणती
ही काय उक्ती वैयर्थिक. पुढे संपला नाही जो महिना, सवे घेऊन 4 मित्रांना, योग आला पुंडलीकरावांना, निघाया दर्शना साईंचे. घेतले सामान फळफळावळ, स्मरणपूर्वक घेतला नारळ, साई दर्शना निघाले सकळ, आनंदे अविकळ मानसे. पुढे मनमाडास उतरल्यावर, कोपर गावाची गाडी सुटल्यावर, अवकाश म्हणून गेले ओढ्यावर, तृषाही फार लागली. अनशेपोटी नुसते पाणी, पिता होईल प्रकृतीस हानी, म्हणून एक पुरचुंडी आणि चिवड्याची कोणी फराळा. तोंडात घालिता चिवड्याची चिमूट, चिवडा लागला अत्यंत तिखट, नारळा वाचून चिवडा फुकट, जाहली खटपट ही व्यर्थ. तेव्हा एक म्हणे त्यास कळा, युक्ती एक आठवली मळा, नारळ फोडून चिवड्यात मिसळा, मग पहाती कळा चिवड्याची. नारळ म्हणता नारळ तयार, फोडावयास कैचा उशीर, मिसळता चिवडा लागला रुचकर, प्याले मग त्यावर ते पाणी. नारळ म्हणता नारळ आला, तो कोणाचा नाही विचारला, क्षुधेने ऐसा कहर केला, विसर पडला अवघ्यांसी. असो पुढे गेले ठिकाणी, कोपरगावचे गाडीत बसूनी, मार्गी पुंडली करावा लागुनी, आठवला मनी नारळ. आली पाहून शिर्डी जवळ, पुंडली करावा लागली तळमळ, वासुदेवानंदांचेच श्रीफळ, चुकीने चिवड्यात मिसळले. कळले ते जेव्हा नारळ फुटला, पुंडली कराव भये दाटला, सर्व अंगा कंप सुटला, अपराध घडला संतांचा. जाहला तया अतिसंताप, जोडले तरी केवढ हे पाप, पडतील माथा स्वामींचे शाप, झाले ते प्रलाप व्यर्थ माझे. श्रीफळाची ऐशी गत, व्हावी पाहता मोठी फजगत, पुंडलीकरावांचे चित्त, विस्मये तटस्थ जाहले. आता काय बाबांस देऊ, कैस्या रीती त्या समजावू, कैसे मी तया वदन दावू, श्रीफळ गमावून बैसलो. होणार साई चरणी समर्पण, फराळ त्याचा जाहला पाहून, पुंडलीकराव मनी खिन्न, म्हणाले हा अपमान संतांचा. आता जै बाबा मागती नारळ, अधोवतन होतील सकळ, कारण मनमाडावर त्याचा फराळ, केला ही खळबळ सर्वांतरी. नारळ नाही जवळ आज, खरे सांगावे तरी लाज, खोटे सांगूनी भागेना काज, साई महाराज सर्वसाक्षी. असो साईंचे घेता दर्शन, मंडळी झाली सुखसंपन्न, आनंदाश्रुपूर्ण नयन, प्रसन्न वदन ते सकळ. आता आम्ही अहर्निश, पाठवितो बिनतारेचे संदेश, दिमाखयाचा दावितो विशेष, अभिमानवश होऊनी. यदर्थ उभारू लागती स्थाने, लागे अपार पैसा खर्चणे, तेथेही संतांस न लागती साधने, पाठविती मनेच संदेश. स्वामींनी पुंडलीकरावांस, नारळ दिधला ते समयास, पाठविला होता साईनाथांस, पूर्वीचा हा संदेश बिनतारी. पुंडलीकराव घेता दर्शन, साई बाबा आपण होऊन, म्हणाले माझी वस्तू आण, बंधूच्या जवळून आणलेली. मग तो खिन्न पुंडलीकराय, धरून या श्री बाबांचे पाय, म्हणे क्षमे विण दुसरा उपाय, नाही मज काय सांगू मी. नारळाची मज आठव होती, परी भुकेची करावया तृप्ती, आम्ही जब गेलो ओढियावरती, जाहली विस्मृती सकळांस. तेथे चिवड्याचा करिता फराळ, फोडून या मिसळला हाची की नारळ, म्हणून आणि तो दुसरे श्रीफळ, स्वीकारा निश्चळ मानसे. ऐसे म्हणून उठू लागला, पुंडलीकराव फराळा करिता, साई महाराज धरून हसता, तया निवारिता देखिले. नेणता घडला विश्वासघात, कृपाळू आपण घ्या पदरात, क्षमस्वभा मज कृपावंत, ऐसे मी नितांत अपराधी. स्वामींसारिखा साधू सज्जन, अवगणू नितयांचे वचन, करावे जे आपणा अर्पण, ते म्या भक्षण फळ केले. हा तो संतांचा अतिक्रम, केवढा मी अपराधी परम, आहे काय या पापा उपरम, कैसा मी बेशरम जाहलो.
तवही ऐकता झालेली मात, हासूनी बोलले श्री साईनाथ. घ्यावा कशास नारळ हातात, ठेवणे व्यवस्थित जरी नभते. तुम्ही माझी वस्तू मजप्रत, द्याल ऐसे जाणून निश्चित. माझ्या बंधूने तुमची या बोलात, विश्वास अत्यंत ठेविला. त्यांचा का भावा परिणाम, हेच का तुम्ही विश्वासधाम. पुरला न माझ्या बंधूचा काम, ऐसेच का काम हे तुमचे. म्हणाले त्या फळाची योग्यता, येईना इतर कितीही देता. घडावयाचे घडले आता, व्यर्थ दुश्चित्तदा किमर्थ. स्वामींनी तुझ दिधला नारळ, तोही माझाच संकल्प केवळ. माझ्याच संकल्पे फुटले ते फळ, अभिमान निष्फळ का धरिसी. अहंकाराची धरिसी बुद्धी, तेणे आपणा मानिसी अपराधी. एवढे निरहंकर्तृत्व साधी, अवघी उपाधी चुकेल. पुण्याचा चिकाय अभिमान, पापाचा का नाही अभिमान. प्रताप दोघांचाही समसमान, म्हणून निरभिमान व्रते तू. तुला माझी घडावी भेटी, ऐसे जे आले माझिया पोटी. तेव्हाच नारळ तुझिया कर संपुटी, पडला ही गोष्ट त्रिसत्य. तुम्ही तरी माझीच मुले, फळ जे तुम्हा मुखी लागले. तेच तुम्ही मज अर्पण केले, समजा मज पावले निश्चित. ऐसी जेव्हा झाली समजूत, तेव्हाच पुंडलिक रावाचे चित्त. साई मुखींच्या वचने विरमत, उद्विग्नता वितळत हळूहळू. नारळ गेला झाले निमित्त, उपदेशे निवळे उद्विग्न चित्त. एवते सर्व अहंकार विलसित, अभिमान निर्मुक्त निर्दोष. एवढेच या कथेचे सार, वृत्ती जो जो निरहंकार. तो तो परमार्थीला हे अधिकार, सहज भवपार होईल. आता तिसऱ्या भक्ताचा अभिनव, श्रवण करा गोड अनुभव. दिसेल बाबांचे अतुल वैभव, सामर्थ्य गौरव एकसरे. वांद्रे नाम तालुक्या माझारी, उत्तरेस वांद्रे शहरा शेजारी. शांताक्रूज नामक नगरी, वसत धुरंधर हरिभक्त. सकल बंधू संत प्रेमी, निष्ठा जयांची दृढतर श्रीरामी. अनन्य श्रद्धा रामनामी, नावडे रिकामी उठा ठेव. साधी तयांची संसार सरणी, तैसी मुला बाळांची राहणी. स्त्री वर्ग ही निर्दोष आचरणी, ऋणी चक्रपाणी तेथे तया. बाळाराम त्यातील एक, विठ्ठल भक्त पुण्यश्लोक. राजदरबारी ज्यांचा लौकिक, आवडता देख सर्वत्रा. तारीख 19 फेब्रुवारी सन 1878. एका रामभक्ताची उदरी, उपजले महीवरी हे रत्न. अलंकार पाठारे प्रभुज्ञातीत, प्रसिद्ध घरंदाज घराण्यात. सन 1878 आले हे मुंबईत जन्मास. पाश्चात्य विद्या पारंगत, ॲडव्होकेट पदवी विभूषित. तत्वज्ञानामाजी निष्णात, विद्वान विख्यात सर्वत्र. पांडुरंगी अतिप्रेम, परमार्थाची आवड परम. पितयाचे आराध्य दैवत राम, पुत्राचे निजधाम विठ्ठल. अवघे बंधू पदवीधर, वृत्ती सदैव धर्मपर. शुद्ध बीजाचे शुद्ध संस्कार, बाळारामावर अपूर्व. कोटिक्रमाची मोहक मांडणी, सरळ शुद्ध विचार सरणी. कुशाग्रबुद्धी सदाचरणी, गुण हे अनुकरणीय तयांचे. समाजसेवा केली नितांत, स्वये लिहिला समाज वृत्तांत. संपता हे व्रत अंगीकृत, निघाले परमार्थ साधावया. त्यातही आक्रमुनी बराच प्रांत, भगवद्गीता ज्ञानेश्वरी ग्रंथ. वाचून संपादिले प्रावीण्य त्यात, आध्यात्म विषयात नावाजले. ते साईंचे परमभक्त, सन 1925 ब्रह्मीभूत अल्पवयात. अल्प तच्चरित परिसावे. तारीख 9 माहे जून 1925 सन. इहलोकी यात्रा संपवून, विठ्ठली विलीन हे झाले. एप्रिल 1912 साली पाहुनी दिन एक बरा. संत दर्शना साई दरबारा, बंधू धुरंधरा योग आला. शिर्डीस बाबुलजी ज्येष्ठ सहोदर, घेऊन वामनराव बरोबर. दर्शन घेऊन 6 महिन्या अगोदर,
आनंदाने परतले. तयांचा तो गोड अनुभवा इवया इतर सर्व. दर्शन लाभ जोडाया अभिनव. बाळारामादी तव गेले. हे येण्याचे आधीच देख. आज माझे दरबारचे लोक. येणार आहेत येथे अनेक. बाबा अवघ्या देखत बोलले. परीसूनी ऐसी प्रेमाची वार्ता. धुरंधर बंधूस अतिविस्मयता. शिर्डीस येण्याचे कोणान कळविता. बाबांसी ही वार्ता कळली कैसी. पुढे साई पाहोनी दृष्टी. धावोन चरणी घातली मिठी. हळूहळू चालल्या गोष्टी. सुखसंतुष्टी सर्वत्रा. शिवाय पाहुनी मंडळी आली. निघाली बाबांची वचनावली. पहा ही दरबारची माणसे आली. येणार म्या म्हटली होती ती. आणि पुढे भाषा बाबांची. शब्दे शब्द ऐका ती साची. तुमची आमची 60 पिढ्यांची. ओळख पूर्वीची आहे बरे. बाळारामादि बंधुजन. सकळ ही ते विनय संपन्न. उभे सन्मुख कर जोडून. राहिले श्रीचरण लक्षित. श्री साईंचे दर्शन होता. बाळारामादि सर्वांचे चित्ता. सोल्लास अनिवार प्रेमावस्था. आल्याची सार्थकता वाटली. अश्रुपूर्ण झाले नयन. कंठरोधिला बाष्पे करून. रोमांच उठले सर्वांगावरून. आले दाटून अष्टभाव. पाहोनी बाळारामाची अवस्था. उल्हास साईनाथांचे चित्ता. बोलू लागले तया स्मरता. उपदेश वार्ता प्रेमाच्या. शुक्ल पक्षाची या चढत्या कला. तेने परी जो भजे मजला. धन्य जेणे मनोधर्म आपुला. निशेष विकला मदर्थ. दृढ विश्वास धरोनी मनी. प्रवर्ते जो निजगुरु भजनी. तयाचा ईश्वर सर्वस्वे ऋणी. पाही न कोणी वक्रतया. वाया न दवडता अर्ध घडी. जयासी हरिगुरु भजनी आवडी. तया ते देखी देतील सुख निरवडी. भवपैल थडी उतरवतील. परिसोनिया ऐसे वचन. सर्वा नेत्री आनंद जीवन. चित्त झाले सुप्रसन्न. अंतःकरण सद्गतीत. साई वाक्य सुमनमाळा. अवघे वंदोनी घातली गळा. तेणे आनंद झाला सकळा. कारण उमाळा भक्तीचा. असो हे पुढे वाड्यात आले. भोजनोत्तर थोडे विसावले. तिसरे प्रहरी पुनश्च गेले. लोटांगणी आले बाबांस. बाळाराम विनय संपन्न. करू लागले पादसंवाहन. बाबांनी चिलीम पुढे करून. ओढावयास खूण केली. मग ती चिलीम प्रसाद म्हणून. सवयीन सता कष्टे उढून. पुन्हा बाबांचे हाती देऊन. केले अभिवंदन सद्भावे. बाळारामांस भाग्याचा दिन. लाभला पहा तईपासून. त्यांची दम्याची व्यथा जाऊन. पूर्ण समाधान जाहले. दमान तो 1-2 दिवसांचा. पूर्ण विकार 6 वर्षांचा. कानात मंत्र सांगावा तैसा. चिलमीचा तैसा तो प्रभाव. झुरका एक चिलमीचा मारुनी. परत केले सविनय नमुनी. दमा जो गेला तईपासूनी. उठला न परतोनी केव्हाही. मात्र मध्ये एके दिवशी. बाळारामास उठली खासी. परम विस्मय तो सर्वांसी. कळे ना कोणासी कारण ते. मागून याची करिता चौकशी. बाबांनी निज देह त्याच दिवशी. ठेविला हे कळले सर्वांसी. खूण ही भक्तांसी दाखविली. बाळारामांस ठसका जे दिवशी. तेच दिवशी बाबा जेहासी. झाले समर्पिते अवनीसी. खूण ही तयांसी दिधली की. तेव्हापासून पुनश्च त्यांसी. कधीही आमरण उठली न खासी. या चिलमीच्या अनुभवासी. विसरका कोणासी होईल. असो तो दिवस गुरुवारचा. त्यात जे चावडी मिरवणुकीचा. तेने द्विगुणित आनंदाचा. स्मरणीय साचा त्या झाला. 8पासोनी 9पर्यंत. बाबांसन्मुख अंगणात. टाळ मृदुंगाची या तालात. भजन रंगात थाट तसे. एकीकडे अभंग म्हणती. दुसरीकडे पालखी सजविती. पालखी तयार झाल्यावरती. बाबा मग निघती चावडीस. पूर्वी 37तमाध्यायी. चावडीची नवलाई. सविस्तरपणे वर्णिली पाही.
द्विरुक्ती होईल ये स्थानी. एक रात्र मशिदीत दुजी चावळी माझी काढीत. ऐसा बाबांचा नेम हा सतत आमरण अव्याहत चालतसे. देखावया चावडीचा सोहळा उल्हास बाळा राम प्रेमळा. तदर्थ येता चावडीची वेळा धुरंधर मेळा पातला. शिर्डी दीक्षेत्रीचे नारी नर बाबांसी घेऊन बरोबर. उल्हासे करीत जय जयकार निघाले चावडीवर जाया. घातली ज्यावरी भरजरी पाखर चढविले सुंदर अलंकार. नामही जयाचे श्याम सुंदर आखाडी थयकार करीत. शिंगे करणे तुतार्या वाजत त्या शृंगारल्या श्याम कर्णासहित. संगे पालखी साई मिरवत चाले भक्ता वृत्त छत्रशिरी. ध्वजपताका घेती करी छत्र धरती श्रींचे शिरी. वारीती मोरचे लेसी चवरी दिवट्या धरिती चौपासी. सवे घेऊन मृदुंग सुस्वर टाळ घोळ आदी वाद्ये मधुर. भजन करीत भक्त निरकर दुबाजू चालत बाबांच्या. असो ती ऐसी रम्य मिरवणूक ये जेव्हा चावडी सन्मुख. बाबा धावोनी उत्तराभिमुख करीत विधिपूर्वक हस्तक्रिया. दक्षिणांगी बाबांचा भगत निजकरी बाबांचा पदर धरीत. वामांगी तात्या पाटील हस्तात घेऊन चालत कंदील. आधीच बाबांचे मुख पीतवर्ण त्यातची दीपादी तेजाचे मिश्रण. तांबर मिश्रित पीत सुवर्ण तैसे मुख शोभे अरुणप्रभा. धन्य ते काळीचे पवित्र दर्शन उत्तराभिमुख एकाग्र मन. वाटे करीत कोणास पाचारण अधोर्ध्व दक्षिणकर करूनी. पुढे तेथून चावडी प्रती नेऊनी बाबांसी सन्माने वसविती. दिव्यालंकार वस्त्रे अर्पिती चंदन चर्चिती अंगास. कधी शिरपेच कधी गीतुरा कधी सुवर्ण मुकुट साजिरा. कधी घालिती मंदिल गहिरा भरजरी पेहराव सुरुचिर. हिरे मोती पाचूंच्या माळा प्रेमे घालीत बाबांचे गळा. कोणी तयांच्या लाविती भाळा सुगंध टिळा कस्तुरीचा. कोणी चरण प्रक्षाळीत अर्घ्यपाद्यादी पूजा अर्पित. कोणी केशर उटी लावीत तांबूल घालीत मुखात. घेऊन या पंचारत निरांजन कर्पूर वात. जेव्हा बाबांस ओवाळीत शोभातई दिसत अनुपम. पांडुरंग मूर्तीचे वदन ज्या दिव्या तेजे शोभायमान. त्याच तेजे साई मुखमंडन पाहून विस्मयापन्न धुरंधर. वीज जैसी नभो मंडळी तळपे कोणान रक्षे भूतळी. तैसे तेज साईंच्या निढळी चमको निडोळे दीपले. पहाटे होती काकड आरती गेले तेथे धुरंधर प्रभृती. तेथेही बाबांचे मुखावरती तीत तेजस्थिती अवलोकिली. तेव्हापासून आमरणांत बाळारामांची निष्ठा अत्यंत. साईपदी जी जडली निश्चित यत्किंचित ती न ढळली. हे माळ साईपदी शरण पुढील अध्यायी ग्रंथ पूर्ण. सिंहावलोकने होईल निरूपण द्यामज अवधान शेवटचे. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते भक्तत्रय वृत्त कथन नाम 150तमोऽध्यायः. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु साई काका चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.